नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्व? कसा चालू आहे तुमचा अभ्यास? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तो अशाच जोशाने, अशाच जोमाने, अशाच जिद्दीने आपल्याला परत 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 त्या गोष्टी रिवाइज करायच्या आहेत. जसं लास्ट लेक्चर मध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणजे कुठलीही केमिकल प्रोसेस आहे किंवा केमिकल रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन झालीये हे कधी कळणार आपल्याला किंवा कशा पद्धतीने समजणार त्या संदर्भात चर्चा केली होती. जर तुम्हाला आठवत असेल किंवा ज्या मुलांनी अजून बघितलेलं नसेल तर या लेक्चरचा पार्ट फर्स्ट तुम्ही आपल्या प्लेलिस्टला अवेलेबल आहे, तिथे जाऊन बघू शकतात. तो केमिकल रिॲक्शन ऑकर होते म्हणजेच काय होत असतं तर त्या सिस्टमच्या बघा परत एकदा पुन्हा एकदा ते टॉपिक आपण एकदा रिवाइज करून घेऊ आणि मग पुढच्या पार्टला सुरुवात करू की बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन्स कशा पद्धतीने करायचे. जर सपोज चेंज इन स्टेट ऑकर झालेला असेल म्हणजे कुठल्याही सबस्टन्स मध्ये स्टेट चेंज झालेला असेल तर आपण म्हणणार की केमिकल रिॲक्शन ऑकर झालेली आहे. कलर चेंज झालेला असेल त्या सिस्टमचा तरी आपण त्याला म्हणू शकतो की केमिकल प्रोसेस और केमिकल रिॲक्शन ऑकर झालेली आहे. थर्ड, इव्हॉल्युशन ऑफ गॅस, जसं आपण हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतोय किंवा CO2 गॅस इव्हॉल्व होतोय, अशा जे काही चेंज ऑकर झालेले बघत असतो तर त्या सिच्युएशनला सांगत असतो की केमिकल रिॲक्शन ऑकर झाली आहे. सपोज जर टेम्परेचर चेंज झालं सिस्टमचं म्हणजे ज्या वेसलमध्ये किंवा ज्या प्रोसेसमध्ये आपण टेम्परेचर रेकॉर्ड करत होतो काही केमिकल्स जर त्याच्यात ऍड केले किंवा त्याला हीट केलं किंवा त्याच्यावरती काही वर्क डन केलं, जर त्याचं टेम्परेचर चेंज होत असेल तर आपण म्हणणार की केमिकल रिॲक्शन ऑकर झालेली आहे. प्रेसिपिटेट फॉर्मेशन जर झालं तरी आपण म्हणत असतो की केमिकल रिॲक्शन ऑकर झालेली. या गोष्टींबद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये चर्चा केलेली होती डिटेलमध्ये. जसं की प्रेसिपिटेटचं अजून एक हाऊस होल्ड एक्झाम्पल जर तुम्हाला घ्यायचं ठरलं तर तुम्ही एक ग्लास ऑफ मिल्क घेतलं आणि त्या मिल्क मध्ये जर लेमन स्क्वीज केलं और 1-2 ड्रॉप ऑफ विनेगर सोल्युशन ऍड केलं तर प्रेसिपिटेट फॉर्मेशन होईल. बरोबर की नाही मित्रांनो? काय होईल? काय होईल? होय मित्रांनो, दूध फाटत नसतं, दूध फुटत नसतं. सो काय होतं, फॅट ग्लोब्युलचं कोॲग्युलेशन होतं और आपण वी कॅन से दॅट प्रेसिपिटेट ऑफ फॅट ऑकर. असं कशामुळे होतं मित्रांनो की जे आपण विनेगर सोल्युशन टाकतो किंवा ऍसिटिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करतोय त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल असतं बट फॅट इनसोल्युबल असतात. त्याच्यामुळे फॅट ग्लोब्युल हेवियर असल्यामुळे ते बॉटमला सेटल होतात इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. सो प्रेसिपिटेट फॉर्मेशन झालं तरी आपण म्हणत असतो की रिॲक्शन ऑकर झाली. आता रिॲक्शन होते हे तर इथपर्यंत आपला पार्ट क्लिअर झाला. पण आता ती होणारी रिॲक्शन आपण इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये कशी लिहिणार किंवा सर बऱ्याच वेळेस आम्हाला कन्फ्युजन असतं. जसं बघा तुम्हाला या गोष्टींचं कन्फ्युजन सदैव राहत असेल की सर NaCl लिहिताना मी NaCl लिहिलं पण Mg लिहिताना मॅग्नेशियम क्लोराईड लिहिताना मी MgCl2 लिहितोय, असं का करतोय? बऱ्याच वेळेस आपण सोडियम हायड्रॉक्साईड लिहितो NaOH पण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड लिहिताना लिहितो MgOH ट्वाइस. वाय? तो याच्यासाठी आधी आपण व्हॅलेन्सी चार्ट बघू. त्याच्यासाठी एक डिटेल पार्ट पण आहे की त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे की कशा पद्धतीने आपण पिरियोडिक टेबल ज्यावेळेस आपला लर्न असतो पूर्ण तर त्याच्यावरनं आपण केमिकल इक्वेशन्स कसे बनवू शकतो, वर्ड दिलेला असेल तर त्याच्यापासून फॉर्म्युला कसा लिहू शकतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ते तिथे डिटेलमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. सो आता याच्यामध्ये बघा, एक मिनिट मी इरेज करतो हे. सो व्हॅलेन्सी चार्ट मध्ये काय की किती ऍटम्स किंवा किती इलेक्ट्रॉन्स त्याला रिक्वायर्ड आहे ती सर्टन प्रोसिजर अक्वायर करण्यासाठी त्याच्याबद्दल लिहितो. आता इथे जसं बघा लिहिलं हायड्रॉक्साईड आयन, OH मायनस दॅट इज हायड्रॉक्साईड आयन, Cl मायनस दॅट इज क्लोराईड आयन, ब्रोमाइड, आयोडाइड, नाइट्रेट, बायकार्बोनेट, अल्युमिनेट, सिल्वर, सोडियम, हायड्रोजन, पोटॅशियम या सर्वांची व्हॅलेन्सी काय असणार मित्रांनो? बघा इन सबकी व्हॅलेन्सी क्या है? 1 है. कारण का त्यांना एक इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट होती टू फॉर्म स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर. सो आता इकडे जे लिहिलेत बघा इथे चार्ज 2+ लिहिलेला आहे. 2+ म्हणजेच काय, यांनी 2 इलेक्ट्रॉन they have donated 2 electron to attain stable electronic configuration. Here these are the species they have donated, they have accepted. त्यांनी काय केले 2 इलेक्ट्रॉन मित्रांनो ऍक्सेप्ट केलेत so that they can attain their stable electronic configuration. सो इकडे जे दिलेले ऑक्साईड असेल, बेरियम असेल, झिंक असेल, सल्फाइड, क्रोमेट असतील, कार्बोनेट असेल, सल्फेट असेल और झिंकेट असेल या सर्वांची ऑक्सिडेशन स्टेट ही किंवा त्यांची व्हॅलेन्सी आपण म्हणू शकतो -2 आहे. यांची सबकी व्हॅलेन्सी कितनी है बच्चों? 2 है. बरोबर. आता नेक्स्ट काही आयन्स आहेत जसं की कॉपर आहे.
आणि आयन आहे त्यांच्याकडे व्हेरिएबल व्हॅलेन्सीज असतात. आता व्हेरिएबल व्हॅलेन्सीज ते का शो करतात, काय कंडिशन्स असतात त्याच्यामुळे ते व्हेरिएबल व्हॅलेन्सीज शो करत असतात. जनरली आता जर हे दोघं एलिमेंट्स बघितले तर ते डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत. त्याच्या डिटेलमध्ये आता सध्या आपण बघणार नाहीये. सध्या फक्त तुम्हाला सांगतो की ते व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट शो करतात आणि कोणता शो करतात. कॉपर +1 +2 शो करतो, आयर्न +2 +3 शो करतो. बट अल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती मित्रांनो 3 आहे. लीड ची व्हॅलेन्सी किती आहे 2 आहे. अमोनियम NH4 1, Pb2+ लीड, त्यालाच आपण लीड 2+ असंही म्हणतो. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर झाला. आता तुमच्या मनात असा प्रश्न झाला असेल की सर तुम्ही ह्या व्हॅलेन्सी चार्ट बद्दल का आता सांगितलं. पुढे बघू आपण. तर केमिकल इक्वेशन लिहित असताना काही पॅरामीटर्स आहेत जे आता आपल्याला स्टडी करायचे आहेत किंवा पहिले समजून घ्यायचे आहेत. अ सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. ज्या वेळेस कुठली रिएक्शन होते म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होत आहे टू फॉर्म वॉटर, मग ते मी लिहिलं हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर, तर त्याला म्हटलं जाईल वर्ड इक्वेशन. ओके, जसं आता इथे बघा मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साइड. ओके, हे काय झालं मित्रांनो वर्ड इक्वेशन झालं. सेम पॅटर्न मध्ये आपल्याला केमिकलच्या फॉर्मॅटमध्ये केमिकल इक्वेशन पण लिहायचं असतं. सो आता याच्यामध्ये ही जी लेफ्ट हँड साइड आहेत मित्रांनो, या लेफ्ट हँड साइडला आपण लिहित असतो ऑलवेज रिएक्टंट. रिएक्टंट कुठे लिहिलं जातं मित्रांनो लेफ्ट हँड साइडला. राईट हँड साइडला काय लिहिलं जातं मित्रांनो, व्हेरी गुड, काय लिहिलं जातं प्रोडक्ट. ओके, हा जो एरो मार्क आहे हा आपल्याला शो करत असतो की रिएक्शनची डायरेक्शन कोणत्या साइडला झाली. त्याच्यावरती आपण काही स्पेसिफाईड टेम्परेचर असेल, कॅटलिस्ट असेल, रिएक्शन कंडिशन असेल त्याच्यावरती आपण मार्क करत असतो. सो बघा लेफ्ट साइडला रिएक्टंट असतील, राईट हँड साइडला प्रोडक्ट लिहिलेला असेल. एरो काय इंडिकेट करतोय, एरो इंडिकेट्स टू यील्ड or show the direction of reaction. Next, a chemical equation. केमिकल इक्वेशन म्हणजेच काय, आता जे मगाशी आपण लिहिलं मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साइड. आता प्रत्येक वेळी इतकं वर्ड इक्वेशन लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये इझिली लिहू शकतो. त्याला म्हटलं जातं केमिकल इक्वेशन इज अ शॉर्ट हँड फॉर्म ऑफ केमिकल चेंज. जसं मागच्या रिएक्शन बघा जे मगाशी तुम्हाला म्हटलं होतं मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साइड. लेफ्ट हँड साइडला अगेन रिएक्टंट लिहिलेलं आहे, राईट हँड साइडला प्रोडक्ट लिहिलेलं आहे. एरो काय इंडिकेट करतोय टू यील्ड, मतलब मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोघं कंबाईन झाल्यावरती काय फॉर्म करतोय मॅग्नेशियम ऑक्साइड. नाउ इफ द नंबर ऑफ atoms of each element on the both side is same, then it is balanced equation, else the equation is unbalanced skeletal chemical equation. म्हणजे ज्यावेळी आपण रिएक्शन मध्ये लिहितोय जसं इथे लिहिलेलं आहे Mg + O2 gives MgO. तर आता मित्रांनो इथे बघा इथे मॅग्नेशियम 1 आहे, इथे पण एकच आहे, पण इथे ऑक्सिजन 2 आहे, पण इथे ऑक्सिजन लिहिताना एकच लिहिलेलं आहे. दॅट मीन्स दिस रिएक्शन इज अनबॅलन्स्ड केमिकल रिएक्शन और अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मग ह्या चॅप्टरचा मेन मोठा आपला तोच आहे की केमिकल इक्वेशन्स कसं लिहिलं गेलं पाहिजे, सेकंड त्याला बॅलन्स कसं करायचंय. इथपर्यंतचा मुद्दा क्लिअर आहे. ओके, व्हेरी गुड. काही नोट करायचं असेल तर फास्ट मध्ये सोबत नोट करून घ्या. सो अबो रिएक्शन इज एक्झाम्पल ऑफ स्केलेटल केमिकल इक्वेशन जी की अनबॅलन्स्ड आहे. आता स्टेप्स इन्व्हॉल्व इन रायटिंग द केमिकल इक्वेशन फास्ट मध्ये बघून घेऊ. स्टेप्स काय काय असतात, रिएक्टंट असतील, प्रोडक्ट असतील, लेफ्ट साइडला रिएक्टंट लिहिले जातील बघा, रिएक्टंट लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट्स आर ऑन द राइट हँड साइड. पटापट बोला, रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स सेपरेटेड बाय अँड. कशाने सेपरेट केले असतात, इथे काय असतो मित्रांनो एरो हेड पॉइंट असतो, बरोबर. नेक्स्ट, 2 or more reactants or products separated by, कशाने सेपरेट केलेले असतात प्लस साइन. सेकंड, कंडिशन्स मेन्शन ऑन दी, कुठे मेन्शन केलेले असतात एरो वरती, जे मगाशीच तुम्हाला सांगितलं. फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स टू मेक द रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह. बघा इथे लिहिलंय मॅग्नेशियम सॉलिड फॉर्म मध्ये, जी लिहिलेलं आहे म्हणजे ऑक्सिजन गॅशियस फॉर्म मध्ये, आणि मॅग्नेशियम ऑक्साइड जे फॉर्म झालेले आहे ते मित्रांनो तिथे स्मॉल एस काय इंडिकेट करतोय की तो सॉलिड फॉर्म मध्ये फॉर्म झालेला आहे. जसं आपण मॅग्नेशियम रिबन बर्न केले बघा लास्ट लेक्चर मध्ये. सो मॅग्नेशियम रिबन बर्न केल्यानंतर जो सॉलिड फॉर्म त्याचा ऑक्साइड फॉर्म झालेला होता त्याला तो कशात होता सॉलिड फॉर्म मध्ये होता. सो हे इन्फॉर्मेशन आपल्याला मोर इन्फॉर्मेटिव्ह पार्ट प्रोव्हाइड करण्याचा काम करत असतं. सो नेक्स्ट, नाउ वी हॅव टू बॅलन्स. अरे वा,
पिक्चर पण शो करतोय की जसं ह्या स्टोन्सला एकमेकांवरती बॅलन्स केलेलं आहे सेम पॅटर्नने आपल्याला केमिकल रिएक्शन बॅलन्स करायची. नाउ फॉर बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन, कुठल्याही केमिकल इक्वेशन जर बॅलन्स करायचं असेल मित्रांनो तर त्यासाठी आपण कोणता लॉ वापरत असतो? कोणता लॉ वापरत असतो? व्हेरी गुड. कोणता लॉ असतो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी ना म्हणा ना, हा व्हेरी गुड. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय स्टेट करतोय? बट ऑब्वियस एनर्जीचा आणि मासचा कन्झर्वेशन लॉ वन अँड दी सेमच आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास टेल्स अस दॅट द मास ऑफ रिएक्टंट अँड मास ऑफ प्रोडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. जसं आपण म्हणतो ना केमिकल रिएक्शन मध्ये एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट ओनली कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. दिस इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सो इन द सेम पॅटर्न mass can neither be created nor be destroyed in a chemical reaction, it only converts from one form to another form. This is law of conservation of mass. So balancing of chemical equation is generally done on the basis of law of conservation of mass. So here we have written the statement mass can neither be created nor be destroyed in chemical reaction, that is the total mass of the element present in the products of a chemical reaction has to be equal to the total mass of the element present in the reactant. तेच सांगितलं होतं. काय म्हटलं होतं? रिएक्टंट मध्ये जितकं मास प्रेझेंट आहे सेम अमाऊंट ऑफ मास प्रोडक्ट मध्येही प्रेझेंट असायला पाहिजे. मग ते जर तसं असेल तर आपण म्हणतोय की रिएक्शन ही बॅलन्स्ड आहे. नेक्स्ट, नाउ हियर A plus B gives AB. So total mass of elements in the reactant is equals to total mass of elements in the product. Zinc plus sulfuric acid, it forms zinc sulfate. Now आता ही झाली वर्ड इक्वेशन. करेक्ट. या वर्ड इक्वेशनला आपण केमिकल इक्वेशन मध्ये लिहू शकतो का? बघा रे मित्रांनो, झिंक प्लस सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 gives ZnSO4 झिंक सल्फेट. अरे yes or no? करेक्ट. सो आता इकडे लक्ष द्या, झिंक किती आहे? तिकडे 1 आहे, इकडे पण 1 आहे. इकडे हायड्रोजन किती रे? 2 आहेत. इकडे SO4 इकडे हायड्रोजन असेल तर मग इकडे पण काय लिबरेशन होईल? ZnSO4 प्लस हायड्रोजन गॅस. करेक्ट. सो हियर बघा पुढे, झिंक प्लस सल्फ्युरिक ऍसिड फॉर्म ZnSO4 प्लस हायड्रोजन. नाउ जर आता आपल्याला ही रिएक्शन बॅलन्स करायची असेल, बॅलन्स करण्यासाठी बघा पहिलंच रिएक्शन इथं दिसतच आहे आपल्याला क्लिअरली. मी लिहिलेलं ते रफ करतो. हा इकडे बघा, झिंक इकडे पण एकच आहे, इकडे पण एकच आहे. SO4 इथे एक आहे, इथे पण एक आहे. हायड्रोजन इकडे 2 आहे, तिकडे पण 2 आहे. म्हणजे रिएक्शन बॅलन्स. ह्या चार्टवर चेक करण्यासाठी आपण काय करत असतो बघा, ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं असतं त्यावेळेस अशा प्रकारचा चार्ट बनवायचा. पहिले एलिमेंट लिहायचं, रिएक्टंट अँड प्रोडक्ट, नंबर ऑफ ऍटम्स रिएक्टंट मध्ये किती आहे, नंबर ऑफ ऍटम्स प्रोडक्ट मध्ये किती. हे ऍटम्स लिहित असताना, मार्क करत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचंय, जे रिएक्टंट मध्ये ऍटम्स प्रेझेंट आहेत ते सर्व ऍटम्स पहिल्या याच्यावरती लिहायचे. बघा, जे रिएक्टंट मध्ये ऍटम्स प्रेझेंट आहेत ते सर्व आपल्याला याच्यावरती लिहायचे आहेत. जसं इलेमेंट कोणता आहे? झिंक आहे, मी तर झिंक लिहितो. इकडे काय रे? हायड्रोजन आहे, H लिहितो. सल्फर आहे, S लिहितो. ऑक्सिजन आहे, O लिहितो. ओके. रिएक्टंट साइडला किती? झिंक किती आहे मित्रांनो? एकच आहे. व्हेरी गुड. हायड्रोजन 2 आहेत, सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 4. करेक्ट. इथपर्यंत समजलं. रिएक्टंट साइडला जे ऍटम्स आहेत तेच इकडे लिहिले, कारण जे रिएक्टंट मध्ये रिएक्ट होणार आहे तेच तर तिकडे आपल्याला प्रोडक्ट मध्ये फॉर्म होतील. अरे सर नो. ओके, व्हेरी गुड. सो आता झिंकचे आपण प्रोडक्ट मध्ये ऍटम्स बघू. किती रे झिंक प्रोडक्ट मध्ये? पण 1. मी पेन चेंज करतो. इकडे बघा 1. इकडे सेकंडली सल्फर किती राहतं? इथं हायड्रोजन किती आहे? 2. इकडे पण 2. नंतर तिसरा आयटम कोण आहे? सल्फर. सल्फर किती येतं? 1. ऑक्सिजन रे मित्रांनो इकडे पण 4 आहे, इकडे पण 4 आहे. hence the given chemical reaction is in balanced form. Is that clear? कशा पद्धतीने रिएक्शन लिहायची तुम्हाला समजतंय? ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता यांनी याच्यामध्ये आपल्याला ते ऍटम्स इथं मेन्शन करून दिले स्लाइडच्या फॉर्मॅटमध्ये. तेव्हा मी मार्क्स इरेज करतो. हा आता समजेल बघा. झिंक ऍटम लिहिला, हायड्रोजन लिहिला, दोघांची मार्किंग केली. सल्फर लिहिला बघा, सल्फर 1, इकडे सल्फर अगेन 1. इकडे बघा अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजत असेल, ऑक्सिजन मार्क केला, इथे पण 4 आहे.
इकडे 4 लिहिले, तिकडे ऑक्सिजन 4 आहे, इकडे 4 लिहिले. सो as per the law of conservation of mass, as the number of atoms of the element is same on both the sides of the arrow, hence it is balanced chemical equation. Very good. Another example. आता याच्यासाठी हे एक्झाम्पल घेऊ आपण Fe2O3. आता चार्टच्या अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला न सांगता मी डायरेक्टली सांगतो की कशा पद्धतीने आपण त्याला बॅलन्स करू शकतो. Fe plus H2O it gives Fe3O4 plus H2. पहिले चार्ट घेऊन टाकतो. ड्रॉ द बॉक्सेस अराउंड द. इतकं करण्याची गरज नाही, आपल्याला असा चार्ट काढायचा. किती एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स कोणते कोणते आहेत बघा. आयन आहे, आयन लिहितो Fe, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बघा आयन इकडे किती आहे, रिएक्टंट साइडला 1 आहे, इकडे किती आहे 3 आहे, इथे लिहिला 1, इकडे लिहिला 3. हायड्रोजन किती मित्रांनो, रिएक्टंट मध्ये 2 आहे, प्रोडक्ट मध्ये पण 2 आहे. नेक्स्ट ऑक्सिजन किती आहे, इकडे 1 आहे, इकडे किती आहे 4 आहे. नाव ही रिएक्शन बॅलन्स आहे का मित्रांनो, तुम्हाला दिसतं व्यवस्थित रेड कलर मध्ये लिहिलेलं. रिएक्शन बॅलन्स आहे का मित्रांनो, नाही. बघा आयन इकडे 1 आहे, तिकडे 3 ॲटम्स आहे, इकडे ऑक्सिजनचा 1 ॲटम, इकडे 4 ॲटम्स आहे. तो आता मला सांगा, याला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आयनला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे मल्टिप्लाइड बाय 3 करावं लागेल. सो याला मल्टिप्लाइड बाय आपण 3 केलं, बरोबर. नेक्स्ट आयन आता बॅलन्स झाला. नेक्स्ट काय बॅलन्स करायचं मित्रांनो आपल्याला, ऑक्सिजन. ऑक्सिजन इकडे 1 आहे, इकडे 4 आहे, इथे 4 ऑक्सिजन आहे. तर इथे 4 ऑक्सिजन होण्यासाठी, या ठिकाणी 4 ऑक्सिजन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल. मल्टिप्लाइड बाय 4 केलं म्हणजे हायड्रोजन किती झाले, तर आता ऑक्सिजन लिहून घ्या आधी. इथं मल्टिप्लाइड बाय 4 केलं, ऑक्सिजन बॅलन्स झालं, बट हायड्रोजनचं बॅलन्सिंग अनबॅलन्स झालेलं. बघा चेक करा, हायड्रोजन किती झाले मित्रांनो, आता इथं 8 झाले. 2 into 4 that is 8. मग इकडे 8 आहे, इकडे 2 आहे, इकडे 2 चे 8 करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 4. सो नाउ द बॅलन्स केमिकल इक्वेशन इज 3Fe plus 4H2O gives Fe3O4 plus 4H2. चेक करा मित्रांनो, बॅलन्स झालं इक्वेशन. आता बघा सिंपल स्टेप्स फॉलो करायच्यात आपल्याला. कोणतंही इक्वेशन आलं तर रिएक्टंट मध्ये जे ॲटम्स आहेत, ॲटम्स काउंट करा 1 2 3. ते किती नंबर्स मध्ये प्रेझेंट आहे ते नंतर बघू. पहिल्यांदा ॲटम्स कोणते कोणते आहे मित्रांनो ते बाजूला लिहून घ्या. Fe ॲटम आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. मग त्यासाठी असे बॉक्स काढून घेतले. इथे एलिमेंट लिहिलं, रिएक्टंट ऑन LHS, प्रोडक्ट ऑन RHS, नंबर ऑफ ॲटम्स किती. सो आयनचे ॲटम्स किती होते, लेफ्ट हँड साइडला 1 होता, तो मार्क केला होता. हायड्रोजनचे 2 होते आणि ऑक्सिजनचा एकच ॲटम होता. पण तेच प्रोडक्ट साइडला आपण बघितलं, इकडे 3 2 and 4 रेड कलर मध्ये जे लिहिलेत ते इनिशियल कंडिशनला होते. मग ते बॅलन्स करण्यासाठी आता इकडे 3 Fe आपल्याला पाहिजे होते, कुठे लेफ्ट हँड साइडला, म्हणून आपण त्याला मल्टिप्लाइड बाय 3 केलं. ऑलवेज लक्षात ठेवायचं, ऑलवेज लक्षात ठेवायचं, ऑलवेज लक्षात ठेवायचं, ज्याही वेळी तुम्ही रिएक्शनला बॅलन्स करत असतात Fe मी बघा इथे 3 ने लिहिला होता, ऑक्सिजनला बॅलन्स करत असताना इथं O8 नाही केलं. मुद्दा समजतोय का. हायड्रोजनला बॅलन्स करत असताना इकडे नाही, ॲटमच्या राईट हँड साइडला कुठल्याही प्रकारे तुम्ही न्यूमरल लिहायचा नाही. तसं लिहिल्यास त्याचा अर्थ चेंज होईल. जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन O2 आहे आणि इथं जर असं लिहिलं तर त्याचा मिनिंग होतो ओझोन. पण तेच जर ऑक्सिजनला बॅलन्स करण्यासाठी राईट हँड साइडला मी लिहिलं तर याचा मिनिंग होतो 2 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. मुद्दा समजतोय. सो आपल्याला ऑलवेज ज्यावेळी आपण बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन करतोय, इक्वेशन बॅलन्स करत असताना जे ॲटम्स लिहिलेत बघा इथं, हे ऑलवेज लिहिलेल्या ॲटमच्या लेफ्ट हँड साइडलाच लिहिलेले आहेत, त्याला राईट हँड साइडला लिहायचं नाही. इथपर्यंत व्यवस्थित समजलंय तुम्हाला. 100% कुठलीही केमिकल रिएक्शन आली तर तिला तुम्हाला व्यवस्थित बॅलन्स करता येईल मुलांनो. यस, व्हेरी गुड. सो आता पुढच्या पार्ट मध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स बद्दल चर्चा करणार आहोत की कोणत्या कोणत्या टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स असतात. जसं तुम्हाला सर्वांना माहिती की 4 टाइप्सच्या केमिकल रिएक्शन, देयर आर 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स which we have to study in class 10, that is combustion reaction, then combustion, very good. कोणते. first reaction is combination reaction, very good. second decomposition reaction, decomposition reaction लाच आपण combustion reaction पुढे मार्क करणार आहोत. next displacement reaction, very good. double displacement reaction and last one is redox reaction. अशा 5 टाइप्सच्या रिएक्शन्स आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये स्टडी करायचं आहे, सो दॅट तुमचा 10th चा पूर्ण टॉपिक ह्या
पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर होईल. तर मुलांनो, आजच्या लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले जातील, ते क्वेश्चन्स तुम्ही अनालाइज व्यवस्थित करायचे किंवा टेक्स्टबुक मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशनचे, त्या इक्वेशन्स तुम्ही बॅलन्स करून बघायच्या, राईट करून बघायच्या. आणि जर त्याच्यामध्ये काही क्वेरी आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट, तुमच्या अडचणी टाकू शकतात, सो दॅट ते नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करू. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.